डॉक्टर संजय धुर्जड यांना पुरस्कार जाहीर। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला 3 वर्ष पूर्ण होत आहे। आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या 3 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे। नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निःपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होत असून यशस्वीपणे 3ऱ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार जाहीर झाला आहे तो डॉक्टर संजय धुर्जड यांना। कोविड महामारीच्या काळात डॉक्टर संजय धुर्जड यांनी असाधारण आणि अतुलनीय असे योगदान दिलेले आहे। त्यांनी दाखवलेले धाडस एखाद्या योद्ध्याप्रमाणे आहे आणि म्हणून अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी त्यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव केला आहे। स्वयंस्फूर्तीने स्वतःचे हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणारे डॉक्टर संजय धुर्जड हे भारतातील पहिले डॉक्टर आणि सुदर्शन हॉस्पिटल हे पहिले कोविड रुग्णालय ठरले आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर सेवा देऊन कोविड रुग्णांचे माफक दरात उपचार करून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देण्याचे कार्य डॉक्टर धुर्जड यांनी केलेले आहे। आजपर्यंत 2000हून अधिक कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत। कोरोना रुग्णांना वाजवी दरात उच्च प्रतीचे उपचार करून सर्वोत्तम रिझल्ट देणारे हॉस्पिटल असे नावलौकिक मिळवणारे सुदर्शन हॉस्पिटल हे सर्वसामान्यांना सुपरिचित आहे। कोरोना रुग्णांची सेवा करताना स्वतःला या आजाराची लागण झालेली होती। 15 दिवस कोरोनाशी झुंज देऊन त्यांनी या आजारावर मात केली। ते एवढ्यावरच न थांबता पुन्हा जोमाने कार्य सुरू ठेवत एकूण 200 बेड्सचे कोविड हॉस्पिटल सेवा उपलब्ध करून दिलेले आहे। त्यांच्या या कार्यासाठी नाशिककर त्यांचे नेहमीच ऋणी असणार आहेत। सुरुवातीच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये 21 ऑपरेशन्स, नंतरच्या लॉकडाऊनमध्ये एकूण 48 ऑपरेशन्स करून त्यांनी ॲक्सिडेंट आणि फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांची सेवा केलेली आहे। वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या या योगदानामुळे नाशिक लोकशाही न्यूज वर्धापन दिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। मी डॉक्टर संजय धुर्जड, अस्थिरोग तज्ज्ञ, सुदर्शन हॉस्पिटल नाशिक। सध्या आता सुदर्शन हॉस्पिटलचं स्थलांतर होत आहे। पूर्वी जे कालिका मंदिरच्या समोर होतं आता ते मुंबई नाका सर्कलवरती हायवेला रोड फ्रंट हॉस्पिटलचं स्थलांतर आता सध्या सुरू आहे। आपल्याला माहीत असेल माझा जन्म इथेच देवळाली कॅम्पला झालेला आहे। माझं सर्व बालपण नाशिक रोड आणि देवळाली कॅम्पमध्ये झालेलं आहे आणि सगळं शिक्षण नाशिकमध्ये झालं आहे। त्यामुळे जन्मभूमी नाशिक असल्याने कर्मभूमीसुद्धा नाशिकच असावी असं माझं लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं आणि घरच्यांची तशी इच्छा होती। त्यामुळे गेल्या 22 वर्षापासून मी नाशिकमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून मी प्रॅक्टिस करतो आहे आणि माझ्या सर्व पेशंट्स, माझे सगळे हितचिंतक, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या पाठिंब्यामुळे आणि आशीर्वादामुळे मी आजपर्यंत जे काही आता जे काही शिखर गाठलेलं असेल तर इथपर्यंत मी पोचलेलो आहे। सध्या आता नाशिक जिल्ह्याची जी अस्थिरोग संघटना आहे त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि गेल्या 2 वर्षापूर्वीपर्यंत मी राज्य अस्थिरोग संघटनेचा उपाध्यक्षसुद्धा पद भूषवलेलं आहे आणि आपले असेच आशीर्वाद सुरू राहिले तर पुढच्या काळामध्ये राज्याचं नेतृत्वसुद्धा करण्यासाठी माझी तयारी सुरू आहे। प्रॅक्टिस करताना बऱ्याच गोष्टींच्या अडचणी होत्या। सर्वप्रथम तर आमच्या कुटुंबातला मी पहिला डॉक्टर, त्याच्यामुळे फर्स्ट जनरेशन डॉक्टर असल्यामुळे हवं तसं मार्गदर्शन मला मिळालं नाही, परंतु स्वकर्तृत्वावरती करिअर घडवायचं हे माझं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं आणि मी शून्यातून हे सगळं माझं विश्व मी निर्माण केलेलं आहे। अर्थात यासाठी माझ्या घरच्यांचं, कुटुंबियांचं, सगळ्यांचं एक पाठबळ माझ्या मागे कायम होतं, आजही ते तसंच आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आणि जे काही मित्रमंडळी, नातेगोतं आमचं या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये पसरलेलं आहे हे खूप मोठं नेटवर्क माझ्या मागे उभं आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक मला ह्या सगळ्या प्रवासामध्ये जोडलेले आहे आणि त्यांचंही आत्तापर्यंतचं सहकार्य ते मला कायम पेशंट म्हणून किंवा पेशंट त्यांच्या जवळचे पेशंट्स पाठवून आजपर्यंत मला प्रॅक्टिसमध्ये त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे। सुदैवाने आणि देवकृपेने
गेल्या 22 वर्षामध्ये असा कुठलाही मोठा प्रॅक्टिसमध्ये हादसा किंवा धक्का माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत आलेला नाही. कुठलंही मेजर कॉम्प्लिकेशन माझ्या हातून झालेलं नाही. हे मी एक ईश्वराची कृपाच समजेल आणि तो एक आशीर्वाद आहे माझ्यासाठी. मी असं समजतो की इथून पुढे सुद्धा ते देवाची कृपा आहे की खूप मोठं कार्य माझ्या हातून त्यांना करायचं आहे आणि करून घ्यायचं आहे. आणि म्हणून मागच्या काही वर्षांपासून माझं एक स्वप्न आहे की नाशिकमध्ये खूप असं मोठं किमान 300 ते 500 बेडचं एक मोठं मेडिकल सेंटर व्हावं आणि त्या दृष्टीने माझे काम सुरू आहे. परंतु मध्ये कोविडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये थोडासा खंड पडला. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी चांगली झाली की कदाचित त्या देवानेच मला ती बुद्धी दिली आणि सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आणि गर्वही वाटतो. एक डॉक्टर असल्याचा मला त्या दिवशी गर्व झाला जेव्हा मला असं वाटलं की मी पहिलं कोविडचं सेंटर चालू करावं. आणि योगायोगाने असं झालं की देशातलं पहिलं खाजगी कोविड हॉस्पिटल हे सुदर्शन हॉस्पिटल आहे. कदाचित तुम्हाला माहीत असेल आणि माझ्या हातून देवाने ती सगळी सेवा करून घेतलेली आहे असंच मी मानतो. आणि त्या कठीण काळामध्ये माझ्या हातून खूप चांगली सेवा झालेली आहे. याच नावाने लोक मला जास्त चांगले ओळखतात. एक अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून माझी ओळख आहेच, परंतु एक कोविड योद्धा म्हणून लोकांनी मला खूप प्रशंसा केली. माझ्या कामाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि हेच कार्य मला पुढे चालू ठेवायचं आहे. हे सगळं करत असताना थोडीशी दमछाक होते, ओढाताण होते. कुटुंबाकडे थोडंसं वेळ देण्यासाठी वेळ कमी पडतो लक्ष देण्यासाठी. परंतु ह्या सगळ्या अडचणी जीवनामध्ये असतातच आणि त्या सगळ्या अडचणीवरती मात करत पुढे चालत राहायचं आहे. मी असं समजतो की जीवनामध्ये जितक्या कठीण प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतील तर त्या देवाची इच्छा आहे की तुम्हाला ते इतकं जास्त स्ट्रॉंग करण्यासाठीच ते सगळे प्रसंग तुमच्या जीवनामध्ये ते देवाने परमेश्वराने आणलेले असतात. त्यामुळे कठीण प्रसंगात किंवा वाईट वेळामध्ये तुम्ही खचून न जाता आणखी जोमाने उभं राहावं आणि स्वतःला बिल्ड करावं, स्वतःला ग्रो करावं. त्याच्यामध्येच ग्रोथ आहे. ह्या सगळ्या कठीण प्रसंगासाठी किंवा वाईट काळासाठी कोणालाही दोष देऊ नये. स्वतः जबाबदारी घेऊन आपल्या जीवनाला पुन्हा उभारी द्यायची, पुन्हा भरारी घ्यायची आणि पुन्हा नव्याने काम सुरू करायचं. आणि जो उद्देश आम्ही सर्वांनी म्हणजे तुम्ही किंवा मी जीवनामध्ये ठरवलेला आहे त्या उद्देशापर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. हा असा विचार घेऊन मी माझ्या करिअरला आता पुढे जातो आहे. अडचणी खूप आलेल्या आहेत, चांगल्या आणि वाईटसुद्धा आहेत आणि त्यातूनच पुढे वाटचाल सुरू आहे. तुमच्यासारख्यांची साथ जर लाभली, आशीर्वाद असेल आणि तुमच्या हितचिंतकांनीच माझ्या ह्या प्रवासाला पुढे ह्याच पद्धतीने हा प्रवास सुरू राहणार आहे. आणि तुम्ही मला ह्या व्यासपीठावरती बोलून माझ्याशी 2 गोष्टींची हितगुज केली आणि तुम्ही आज जो मला इथे मान सन्मान सत्कार केलेला आहे त्यासाठी मी आपला आभारी आहे. धन्यवाद. बाईट. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.